50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, सगळं ठरवलंय माता पित्याने. का जन्माला यायचं आहे. शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात, आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा. अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी, शिवाजी. का हो? संस्कार कसा असतो बघा. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी पहिल्यांदा शिवबाराजांना भेटले, एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो, बाळ नाव काय? तुकोबांनी विचारलं नाव काय, आणि शिवबाराजे म्हटले शिवाजी, शिवाजीराजे. आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुकोबा सांगतायत, धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं. का? शिव हे विश्वाच्या पावित्र्याचं सूत्र आहे, ते छत्रपती सूत्र आहे. छत्रपती होणार. शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं हो, फक्त नावासारखं जगले. मासाहेबांना पुत्र हवा होता, त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवेल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो अन्यायाच्या विरुद्ध तिसरा नेत्र उगाडून धावत जाईल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल. म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव. शिव हो, नाव ठेवणं हा संस्कार आहे हो. आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा.